MBBS BDS राऊंड 1 याचा रिझल्ट देखील लागलेला होता। विद्यार्थ्यांनी ऍडमिशन जाऊन घेतलेले आहे। याच्यामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंगची ऍडमिशन घेण्याची आणि महाराष्ट्र स्टेटची ऍडमिशन घेण्याची तारीख म्हणजे 22 तारीख लास्ट होती। विद्यार्थ्यांनी जाऊन पहिल्या राऊंडचे ऍडमिशन घेतले आहे। महत्वाचं काय, ज्या विद्यार्थ्यांना आता BAMS करायचंय, BHMS करायचं, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची प्रोसेस म्हणजे काउन्सिलिंग। आता याला देखील सुरुवात झालेली आहे। आता जसं MBBS आणि BDS चा ऑल इंडिया कोटा होता, अगदी त्याच पद्धतीनं आयुर्वेदाचा देखील आयुष ऑल इंडिया कोटा असतो, जे कंडक्ट करत असतं। वेबसाईट आहे 88CCC म्हणजे ऑल इंडिया आयुष काउन्सिल कमिटी, यांच्याकडून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। जे विद्यार्थी नव्याने व्हिडिओ बघत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। मित्रांनो, इथे तुम्हाला एक टाइम टेबल मी दाखवत आहे। या टाइम टेबल मध्ये एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे, तर पहिल्या राऊंडच्या आयुष साठीचे रजिस्ट्रेशन आहे। आता ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय, हे कोणकोणत्या कोर्सेससाठी आहे, तर ही प्रोसेस आहे BAMS, BHMS, BUMS आणि BSMS अशा 4 कोर्सेससाठी आहे। मग ह्या ऑल इंडियामध्ये कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट असतात, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे। क्लिअर करून घ्या। याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असतात, त्याच्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेज आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कॉलेज असतात। इथे या प्रोसेसमध्ये कुठलेही कसल्याही प्रकारचे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट नसतात। जसं ऑल इंडियाचा कोटा होता 15% MBBSचा, त्याच्यामध्ये फक्त सर्व राज्यातले हे गव्हर्नमेंटचे कॉलेज होतात। त्याच पद्धतीनं BAMS, BHMS आणि BUMS, BSMS या 4 कोर्सेसचे सर्व राज्यामधले गव्हर्नमेंटचे कॉलेज मात्र 15% ऑल इंडिया आयुषचा कोटा असतो, याच्यामध्ये 15% सीट असतात आणि महाराष्ट्रासोबत बाकीचे राज्यातले सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज याच्यामध्ये पार्टिसिपेट असतात। याच्यानंतर कोणते अजून असतात, तर डीम्ड युनिव्हर्सिटी। डीम म्हणजे काय आहे, तर डीम युनिव्हर्सिटी म्हणजे जसं की आपण ऐकलं असेल भारती विद्यापीठ आहे, DY पाटील आहे किंवा वर्ध्याचं कॉलेज आहे, हे सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये इथे आपल्याला BAMS करता येतं। BHMS चे कॉलेजेस आहेत। तर इथे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे डीम युनिव्हर्सिटीमध्ये, थोडासा कमी नीटचा स्कोर आहे परंतु मला आयुर्वेदाच करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे डीम युनिव्हर्सिटी असतात। इथे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना यांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजेच ऑल इंडिया आयुषचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। सर याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज जसं पुण्यामध्ये सुमतीबाई शाह आहे किंवा BSDT वाघोली आहे, हे कॉलेज याच्यामध्ये असतात का? हे कॉलेज अजिबात याच्यामध्ये नसतात। याच्यामध्ये फक्त एकतर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला दिसेल, जसं आर्य पोद्दार आहे, किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेज असतील आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कॉलेज असतील, AHU वगैरे असे कॉलेज असतील। तर तुम्हाला याच्यामध्ये दुसरे कुठलेही कॉलेजेस अजिबात दिसणार नाही। ठीक आहे, मग यांच्यासाठी बघा आता एक टाइम टेबल दिलेला आहे रजिस्ट्रेशनचा। मग हे रजिस्ट्रेशन केव्हापासून आहे, तर 22 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन अँड पेमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन पण करता येईल आणि पेमेंट पण। मग आता सर हे पेमेंट म्हणजे किती असणार आहे, तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे, EWS असेल किंवा OBC असेल, अशा विद्यार्थ्यांना जर गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करायचं असेल, BAMS असू द्या किंवा बाकीच्या कोर्सेससाठी असू द्या, अशा सर्व विद्यार्थ्यांना टोटल 21,000चं पेमेंट आहे। याच्यामध्ये 20,000 हे डिपॉझिट आहे। गेल्या वर्षी 11,000 होतं, त्यामध्ये 10,000 डिपॉझिट असायचं। आता फीस वाढवलेली आहे, 21,000 आहे, त्यामध्ये 20,000 हे डिपॉझिट आहे आणि 1,000 ही प्रोसेसिंग फीस असते ओपन, EWS, OBC। आता जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, SC ST किंवा PWD मध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त 500 रुपये कमी आहे, म्हणजे 20,500 रुपये आहे। याच्यामध्ये 500 रुपये प्रोसेसिंग फीस आहे आणि 20,000 हे त्यांचं डिपॉझिट आहे। एवढं जर पेमेंट केलं तर आपण गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजसाठी इलिजिबल असतो। सर मला आता डीम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा ट्राय करायचं, तर डीमला ज्यांना जायचंय अशा सर्व विद्यार्थ्यांना 55,000चं पेमेंट करावं लागतं। यामध्ये 50,000 हे डिपॉझिट असतात आणि 5,000 ही प्रोसेसिंग फीस असते। म्हणजे हे तुम्हाला रजिस्ट्रेशन सोबत लगेच पेमेंट पण करावं लागतं। त्याची लास्ट डेट आहे 1 तारखेच्या दुपारी 2 वाजेपर्यंत। त्यानंतर बघ चॉईस फिलिंग, लगेच राऊंड 1 ला तुम्हाला कॉलेजेसचे ऑप्शन पण देता येतात, तर ते आहे चॉईस फिलिंग 26 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर पर्यंत। आता जे विद्यार्थी आज उद्या रजिस्ट्रेशन करतील अशा सर्व विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग आताच नाही करता येणार आहे। चॉईस फिलिंगची विंडो ओपन होणार आहे 26 तारखेला आणि त्याची लास्ट डेट आहे 1 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येते। त्याच्यानंतर रिझल्ट लागणार आहे 4 सप्टेंबरला आणि ऍडमिशन घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा गव्हर्नमेंट एडेड किंवा डीमला नंबर लागेल अशा सर्व विद्यार्थ्यांना 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत सप्टेंबर पर्यंत वेळ दिलेला आहे पहिल्या राऊंडच्या ऍडमिशन साठी। त्याच्यानंतर मग सेकंड राऊंड चालू होणार 17 सप्टेंबर पासून 22 तारखेपर्यंत, त्याचा रिझल्ट लागणार आहे 25 सप्टेंबरला। अशा पद्धतीने राऊंड 2 असणार, त्याच्यानंतर राऊंड 3 असणार आहे, इथे बघा राऊंड 3 आणि त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतात।
तर ते देखील ऑनलाईनच होतात. यावर्षी काय डीमचा एक होता की गेल्या वर्षी डीमचा स्टे वॅकन्सी राऊंड ऑफलाईन व्हायचा, आता तो सुद्धा इथे ऑनलाईन पद्धतीने दिलेला आहे. असे एकूण त्याच्या सगळे टाइम टेबल इथे तुम्हाला दिलेले आहेत. स्टँडर्ड 3 राऊंड होतात, त्याच्यानंतर वॅकन्सी राहिल्या तर पुढचे राऊंड होत असतात. अशा पद्धतीने याचा टाइम टेबल दिलेला आहे. आता लक्षात घ्या काय करायचं, रजिस्ट्रेशन पेमेंट करायचंय, त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करायचे आणि मग रिझल्ट लागणार आहे. आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनामधलं काही जर डाऊट्स असतील तर काही साधारणतः कधी कधी काय होतं की सर एक्झॅक्टली आता हे आम्ही अप्लाय करावं का, तर याच्यामध्ये काय मित्रांनो तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत याचा, त्याच्यामुळे याचा कट ऑफ हायर साईडलाच असतो. ह्याचा एक्झॅक्टली कट ऑफ काय होता लास्ट इयरचा हे देखील मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. ज्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी चांगला स्कोर आहे आणि ज्यांना महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट कॉलेज ट्राय करायचे किंवा महाराष्ट्रासोबत बाहेरच्या राज्याची सुद्धा मला गव्हर्नमेंट कॉलेज ट्राय करायचे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे, त्यांनी याचं रजिस्ट्रेशन करू शकतात. सर माझा स्कोर कमी आहे, माझं 200 आहे, 220 आहे, 250 आहे, 250 आहे, परंतु मला BMS करायचे, माझं चांगलं बजेट आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी डीम कॉलेजसाठी ट्राय करायला काही हरकत नाही. अशा विद्यार्थी मग महाराष्ट्रातल्या सोबत बाहेरच्या राज्यातले सुद्धा तुम्हाला डीम कॉलेजचे ऑप्शन्स तुम्हाला ठेवतात, जसं KLE कर्नाटकमध्ये आहे किंवा एनिपोया आहे, अशा कॉलेजचे सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला डीम मध्ये तुम्हाला करता येईल. ठीक आहे, असे 2 ऑप्शन्स आहेत. आता ह्याचे वेगवेगळे राऊंड होणार आहेत. सर मग याच्यानंतर आम्हाला याच्यासोबत महाराष्ट्राचं जर आम्ही प्रोसेस करता येईल का, म्हणजे प्रायव्हेट कोट्याची? येस, तुम्ही ऑल इंडिया कोटासोबत महाराष्ट्राचा सेमी गव्हर्नमेंटचा कोटा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. असं नाही की इथं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट तिकडे पडणार, अजिबात नाही. आता या प्रोसेससाठी ही कोणती प्रोसेस आहे, AACCC ऑल इंडिया आयुष काउन्सिल कमिटी. तर यांच्या प्रोसेससाठी काय आहे, पहिली स्टेप काय मित्रांनो, तर ती आहे रजिस्ट्रेशन. हे सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आमच्या वायब्रंटच्या टीम मधून सर्व विद्यार्थ्यांना करून देण्यात येतील. कुठल्याही विद्यार्थ्यांना काही करायची गरज नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना याला अप्लाय करायचं आम्ही मेसेज केलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही सांगा की आम्हाला ऑल इंडियासाठी अप्लाय करायचं. अशा सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही रजिस्ट्रेशन करून देण्यापासून ते त्यांच्या ऍडमिशन पर्यंतची सर्व प्रोसेस करून देणार. हे रजिस्ट्रेशन केलं की त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट आता पेमेंट कशा पद्धतीनं आहे, तर ऑनलाईन मोडनं पेमेंट असतं. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला जर विद्यार्थ्याची कॅटेगरी ही ओपन किंवा EWS आहे किंवा OBC आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना टोटल 21,000चं पेमेंट करायचं आहे. यामध्ये 20,000 हे डिपॉझिट आहे, 1,000 ही प्रोसेसिंग फीस आहे. आणि जर कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही SC, ST किंवा PWD, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 20,500चं आहे. याच्यामध्ये 500 रुपये ही प्रोसेसिंग फीस आहे, 20,000 हे त्या विद्यार्थ्यासाठीचं डिपॉझिट असणार आहे. ठीक आहे सर, मला आता डीमला सुद्धा ट्राय करायचं, तर डीम साठी बघा पेमेंट सर्व कॅटेगरीसाठी एकच पेमेंट असतं, ते म्हणजे 55,000 रुपयाचं पेमेंट आहे. यामध्ये 50,000 हे डिपॉझिट आहे, 5,000 ही तुमची प्रोसेसिंग फीस आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना काय करावं, रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि मग काय असणार आहे, तर त्याच्यानंतर असणार आहे चॉईस फिलिंग. म्हणजे आपल्याला ज्याच्या कॉलेजचे म्हणजे कुठल्या कॉलेजचे देता येणार आहे, गव्हर्नमेंट सर्व राज्यातले गव्हर्नमेंट ऍडेड देणार आणि सर्व राज्यातले डीम ज्यांनी ज्या पद्धतीने पेमेंट करणार आहेत त्यांना ते चॉईस फिलिंग करता येत असते. तर मग काय करायचं, आपल्याला नंतर चॉईस फिलिंग करायची आणि मग लागेल साधारणतः 4 तारखेला रिझल्ट लागेल आणि मग विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी बरेचसा वेळ आहे. आता हे प्रोसेस सर्व विद्यार्थ्याला आता सुरुवात झालेली आहे. तर ह्याच्यात लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो की तुम्हाला आता जर कुठल्या विद्यार्थ्याला हे सर्व प्रोसेस करायचे असेल तर आम्ही तर करून देणारच आहे. तर याच्यासोबत महत्वाचं काय आहे की याचे राऊंडचे नियम काय आहेत, चॉईस फिलिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्यानंतर फ्री एक्झिट आहे का, राऊंड 1 नंतर राऊंड 2 ला जाता येतं का, राऊंड 1 ला नंबर लागल्यानंतर आम्हाला पुन्हा ऍडमिशन नाही घेतलं तर चालेल का, असे सर्व महत्वाचे जे प्रश्नांची उत्तरे आहेत किंवा याच्यावरचा एक इन डिटेल व्हिडिओ मी पुढच्या ह्याच्यामध्ये बनवणारच आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन ज्यांना करायचं आहे, ज्यांना डीम कॉलेजला फोकस करायचं आहे किंवा ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला फोकस करायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं त्यांनी लवकरात लवकर सांगायचं. याच्यानंतर दुसरं एक आहे की सर हे 15% सेमी गव्हर्नमेंटचा पण एक कोटा असतो, तर तो आता सुरू झालाय का, तर अजिबात नाही. जसे की समजा सुमतीबाई शाह कॉलेज सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे, इथे पण एक ऑल इंडिया 15% कोटा आहे जो CET सेल कंडक्ट करत असतं, पण त्याची प्रोसेस अजून आता सुरुवात झालेली नाहीये. आता फक्त ऑल इंडिया कोटा आहे, बाकी कुठलीही प्रोसेस नाहीये. स्टेटसाठी तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. स्टेटची चॉईस फिलिंग आयुर्वेदाची ही नंतर चालू होईल. एक्झॅक्टली केव्हा चालू होऊ शकते, जे तुम्हाला आता मी टाइम टेबल दाखवला, म्हणजे आधी ऑल इंडिया कोटा होतो मग स्टेट कोटा होतो. ऑल इंडियाचा रिझल्ट लागणार आहे 4 तारखेला, 4 सप्टेंबरला. तर त्याच्या आसपास 1 तारखेच्या आसपास महाराष्ट्राची चॉईस फिलिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतरच त्याचा रिझल्ट लागेल मित्रांनो. त्याच्यामुळे स्टेट ज्यांना स्टेट मधून प्रोसेस करायची त्यांच्यासाठी आता कुठलीही न्यूज नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना
ऑल इंडिया चॉईस फिलिंग किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंग करायची नाही असं कुठलंही कंपल्शन नाहीये. ज्यांना फक्त स्टेट काउन्सिलिंगलाच फोकस करायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी आता कुठलीही प्रोसेस नाहीये. त्यांनी स्टेटच्या चॉईस फिलिंगची वाट बघायची. मित्रांनो, आवडल्यास विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचंय, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येऊ. मित्रांनो, थँक्यू सो मच.